सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. चंद्रानं शशीला तोंड दाखवण्याचं बक्षीस मागितलं आणि शशीनं तिच्या हातावर एक चुंबन दिलं आणि चंद्रा शहारली. तो हात तिनं लाजून मागं घेतला, पण शशीनं आता तिचा हात पुन्हा ओढून घेतला, दुसराही हात ओढून घेतला आणि दोन्ही हातांच्या तळहातामध्ये तो स्वतःचं नाव शोधत होता. एस लिहिलं होतं तिच्या हातामध्ये. तेच त्यानं शोधलं. एस म्हणजे शशी. आता लग्न करताना तरी निदान अजितचं ए असं त्यानं लिहायला नाही सांगितलं. निदान इथे तरी खोटं बोलायला नको असं त्याला वाटलं. आणि चंद्राला काय कळतंय, एस लिहिलं की ए. आणि आता त्यानं तिच्या दोन्ही हातावर किस करायला सुरुवात केली आणि किस करता करता तो तिच्या गालांकडे निघाला. तिच्या तोंडावरचा पदर त्यानं मागं फेकून दिला आणि चुंबन करण्यानं चंद्रा मोहरून आली होती. तिचे गोरे गोरे गाल लाजून लाल झाले होते. ओठांमध्ये मधासारखं गोड हसू होतं आणि डोळ्यांमध्ये न मावल्यामुळे नशा आल्यासारखे ते लाज न मावल्यामुळे जड झाले होते आणि अख्ख्या शरीराला कंप सुटला होता. आज ती लाजून खाली बघत होती, शशीकडे बघत नव्हती. आणि शशीने आता तिच्या गालावर किस केला आणि हळूहळू ओठांकडे निघाली. तसं तिनं हात आडवा लावला आणि म्हणाली, आधी पूजा आणि मग सगळं. शशी म्हणाला, अगं वेडाबाई, आता कसं सांगू तुला, पूजा वगैरे काही नसतं, हे असंच असतं. चंद्रा थोडी चकित होऊन म्हणाली, काय पूजा नसते? मग तूच म्हणालेस की त्या दिवशी पूजा असते, किती काय काय सांगत होता. शशी म्हणाला, मग आता तुला काय सांगू, तुला कुणीतरी काहीतरी मस्करीत म्हणतात आणि तुझी मजा घेतात. आत्तापर्यंत तू फक्त किस बघितलास ना, पण आता यानंतर आपल्यामध्ये जे काही होणार आहे ना, ते तुला कदाचित पहिल्यांदाच तुझ्या बाबतीत होत असेल. आणि मग तू घाबरायचं नाहीस, माझ्यापासून दूर पडायचं नाही. मी आहे ना, मी सगळं तुला समजावतो. आणि चंद्रा त्या सगळ्या फुलांकडे बघून म्हणाली, पण ही फुलं चुरगळली होय, मला वाईट वाटतं. हे आपण बाजूला ठेवूया, देवासाठी होईल. आणि शशी म्हणाला, जी फुलं देवाच्या नशिबात असतात ती देवाकडे जातात आणि जी फुलं आपल्या नशिबात आहेत ती इथे आहेत. आणि आता माझं फूल माझ्या समोर आहे आणि मी तरी आज त्याला खूप चुरगळणार आहे. असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं आणि तिच्या लाल चुटूक ओठांवरून ते बोट फिरवलं. तशी ती पुन्हा शहारली, मागं सरकली. शशी आणखीन तिच्याजवळ सरकला. त्याने तिचे पोटात घेतलेले पाय खाली सरकवले आणि दागिने काढायला सुरुवात केली. पदराची पिन काढून टाकली, बांगड्या मंगळसूत्र ठेवलं आणि हळूच पाठीमागचा तिच्या वेणीचा शेपटा मोकळा केला आणि तिचे सगळे केस समोर घेतले. तो तिच्याकडे थोडासा लांबून बघू लागला. आता चंद्रा मध्यरात्रीच माळरानावर लागलेल्या वणव्यासारखी दिसत होती. एकदम हॉट, तडक भडक. बाकी सगळं अंधकार असतो, पण ती आग फक्त भडकताना दिसते. तशी फक्त चंद्रा इथे लकाकत होती. आणि त्यानं हळूच तिची हनुवटी पकडून वर केली आणि तिला म्हणाला, माझ्या डोळ्यात बघ. आणि तिनं त्याच्या डोळ्यात बघितलं आणि त्याचा सुद्धा गोरागोमटा रुबाबदार राजकुमारासारखा देखणा चेहरा बघितला आणि ती लाजून गेली. त्यानं त्याचा शर्ट काढला आणि चंद्रा म्हणाली, आता तू का कपडे काढतोस? आणि शशी हसून म्हणाला, यालाच म्हणायचं हनीमून मधुचंद्र. आणि त्यावर फक्त चर्चा करायची नसते तर तो करायचा असतो. आणि आता तू काहीच बोलायचं नाही असं म्हणून त्यानं तिची साडी काढून फेकली. आणि आता चंद्रा जाग्यावरच पोटात गोळा येऊन थरथर कापत होती. गावंढळ अडाणी चंद्राला हे असलं सगळं काही माहीत नव्हतं. ही पहिलीच वेळ होती, ती सुद्धा लग्नानंतरची. आणि आता तो काय करेल असं वाटून ती थोडी घाबरलीच होती. शशीसुद्धा उघडा झाला होता, त्यामुळे त्याच्याकडे बघायला तिला लाज वाटत होती आणि थोडी बाजूला सरकत होती त्याच्यापासून.
त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला, चंद्रा, आपलं लग्न झालंय, तू माझी बायको आहेस आता. आणि चंद्राला वाटायचं, बायको असले म्हणून काय झालं, असलं सगळं करायचं असतं का? तिला तर वेडीला वाटायचं स्वयंपाक करणं, जवळ येणं, किस करणं एवढं सगळं असू शकतं. पण खरा संसार काय असतो नवरा बायकोचा हे आत्ता तिला समजणार होतं, जेव्हा ती हे सगळं अनुभवणार होती. आणि शशी तिला शिकवणार होता. तिचा कमणीय बांधा असलेलं सुकुमार आखीव रेखीव बांधा तो बघणार होता. तसं तिनं लाजून डोळे मिटून घेतले. छातीमध्ये एक कळ उठली आणि आतून काहीतरी तुटतंय असं तिला वाटायला लागलं. पाण्याअभावी जमीन जशी भेगाळलेली असते आणि पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच तिची जी अवस्था असते तशी आतुर अवस्था आता तिची व्हायला लागली होती. आणि तिचं शरीर पेटून उठायला सुरुवात झाली. तो उठून लाईट घालवून आला आणि त्या मंद प्रकाशातच तो तिच्या गळ्यामध्ये पडला. तसं चंद्रासोबत ते सगळं पुन्हा झालं. पोटात खड्डा, मांडीमध्ये सळसळ, छातीत धडधड आणि आतुर आतुर अवस्था. शशीनं आता दुसऱ्या बाजूला दुसऱ्या खांद्यावर तिचे ओठ टेकवले. पण चंद्रा आता काहीच बोलत नव्हती, कारण काहीही बोलण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिचा आवाज आणि तिचे शब्द घशातच अडकलेले होते. आणि शशी तिला म्हणाला, चंद्रा, तुला जर खूप लाज वाटत असेल ना, तर एकदा मला मिठी मार, घट्ट मिठी मार, आणि तुझी सगळी लाज निघून जाईल. मग चंद्रानं शशीला मिठी मारली आणि तिच्या हृदयाची धडधड थांबली. चंद्रा आता एका जागी स्वस्थ पडून राहणं तिला शक्य नव्हतं आणि फार फार अस्वस्थ हालचाल सुरू झाली. मग शशी आणि चंद्राचा मधुचंद्र साजरा होत असतानाच बाहेर रवी शेठला फोन आला. आता फोनचा आवाज मोठा होता. फोन हॉलमध्ये होता. शशी, चंद्रा बेभान झाले होते म्हणून शशीच्या कानापर्यंत फोनचा आवाज पोहोचत नव्हता. रवी शेठ मात्र शशीचं लग्न लावून देऊन आणि आज त्या दोघांचा मधुचंद्र आहे म्हणून निवांत झोपले होते. मग ते खडबडून जागे झाले. शारदा सुद्धा त्यांच्यासोबत उठली. दोघेही फोनकडे आले आणि इतक्या रात्री कुणाचा फोन असेल असं त्यांना वाटलं. ते कोड्यात पडले आणि त्यांनी फोन घेतला आणि समोरून त्यांना सांगण्यात आलं की तुमचा नातू अभिजित आमच्या ताब्यात आहे आणि जर तो जिवंत हवा असेल तर आम्ही सांगतोय ते करायचं, नाहीतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून कावळ्यांना टाकले जातील. आणि हे ऐकलं तसं रवी शेठच्या हातातून फोन गळूनच पडला आणि ते धक्का बसून जमिनीवर पडले. रवी शेठ शशीच्या लग्नाच्या राड्यात गुंतलेले आहेत हे बघूनच कोणत्या तरी दुश्मनानं हे काम साधलं होतं. शारदा घाबरली आणि ती म्हणाली, शेठ काय झालं? बोला ना शेठजी, काय झालं? मी अभिजितला बोलवू का? मी अजितला बोलवू का? अजित बाहेर ये, अजित बाहेर ये, बघ बाबांना काय झालं, असं ती म्हणाली. तसं रवी शेठने तिचा हात पकडला आणि म्हणाले, शारदा गप्प बस, आज त्याची पहिली रात्र आहे, त्याला कशाला डिस्टर्ब करतेस? जर त्याला हे कळलं तर तो सगळं सोडून इथं येईल. शारदा म्हणाली, पण शेठजी झालंय काय ते तरी सांगा, तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? आणि रवी शेठ म्हणाले, सकाळ होऊ दे, मग तुला आणि अजितला एकत्रच सांगेन. आणि त्यांनी त्यांच्या नातूच्या हॉस्टेलवर फोन केला आणि माझा नातू किडनॅप होतो आणि तुम्ही मला का सांगत नाही असं त्यांना फैलावर घेतलं. आणि समोरून हॉस्टेलचे रेक्टर म्हणाले, सर आम्हाला सांगण्यात आलं की त्याच्या आजोबाची तब्येत बिघडली आहे आणि तुम्हीच त्याला बोलवलं म्हणून आम्ही पाठवलं. आणि रवी शेठ चिडून म्हणाले, ब्लडी फूल, एकदा मला विचारून कन्फर्म करून घेता आलं नाही का? त्याला सोडणे अगोदर त्याला जर काही झालं ना तर मी तुमच्यावर केस करीन, मी कोणाला जिवंत सोडणार नाही, असं म्हणून रवी शेठने फार चिडून फोन ठेवला. आणि त्यांचा वाढलेला आवाज आता शशीच्या कानावर आला आणि त्याने चंद्राच्या तोंडातून तोंड काढलं आणि बाहेर कान टवकारले. आणि इतक्या मध्यरात्री बाबा कोणाशी बोलतात असं त्याला वाटलं. हा आवाज बाबांचाच होता की माझा भास होता, असं म्हणून तो बाजूला झाला आणि चंद्रा हिरमुसली. मग आज शशी आणि चंद्राचा हनीमून होईल की मध्येच थांबेल, बघूया पुढच्या एपिसोडमध्ये.